माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं जगण्यासाठी आम्हाला नाही उद्याला मरायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं जगण्यासाठी आम्हाला नाही उद्याला मरायचं। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे आणि तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। की अशा प्रकारे जी ॲड आलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि कट करून घेतल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, कनेक्ट बटनावर क्लिक करून सिंपली इथं आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे। आता कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल म्हणजेच फोटोजमध्ये PNG आणि इमेज राहणार आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, तो सिंपली व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ आपण बीटमार्कसाठी ॲड करून घ्यायचा आहे आणि बीटमार्क कसं करायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता की बीटमार्कची जी लेअर आहे ती अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। आता जिथं बीट पडेल तिथं आपल्याला ग्लो होताना दिसून येईल। अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे ग्लो होताना दिसून येईल। तर सिंपली जो पहिला बीट आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे ग्लो होताना दिसून येणार आहे। बघू शकता आपण जिथं पहिला बीट आहे तिथं ग्लो झाला आहे, बघू शकता ग्लो झाला। आता थोडंसं पुढे येऊन पहिला बीट आहे ते सिंपली लेअर सिलेक्ट करून स्प्लिटवर क्लिक करायचे। आता अशाच प्रकारे काय करायचं, 2 नंबरलाही ग्लो झालेला आहे तिथे एकदा स्प्लिट करायचे। त्यानंतर बघू शकता 3 नंबरला अशा प्रकारे ग्लो झाल्यानंतर तिथे एकदा स्प्लिट करायचे। जिथं जिथं बीटमार्क 4 इथं ग्लो झालेला आहे थोडंसं पुढे जाऊन काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं बीटमार्क करायचं आहे। जिथं ग्लो होईल तिथं आपल्याला बीटमार्क करायचं आहे। अशा प्रकारे काय करायचं आहे, बीटमार्क करत राहायचं आहे। आता बीटमार्क केल्यानंतर बघू शकता हा 6वा बी बीटमार्क आपण अशा प्रकारे केलेला आहे। आता 6 बीटमार्क तुम्ही बघू शकता इझी पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता या जागी हा व्हिडिओ आहे इथं आपल्याला इमेज लेअर रिप्लेस करण्यासाठी काय करायचं आहे, तो इमेज लेअर म्हणजे तो व्हिडिओ लेअरचा भाग आपण कट केला तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खालील ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपल्या जो मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली इथं आपल्याला काय करायचं, रिप्लेस करायचा आहे। आता मी हा मॉडेल इमेज डेमोसाठी इथं रिप्लेस केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज रिप्लेस करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत आपला जो इमेज आहे तो रिप्लेस अशा प्रकारे या ठिकाणी करून घ्यायचा आहे। मी हे अशाच प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस करून घेतो, तुम्हीच अशा प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस हा इमेज आहे तो करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक जो आपल्याला व्हिडिओचा भाग केलेला आहे म्हणजे जिथं बीट केलं आहे त्या प्रत्येक बीटला इमेज आपण सेट केलेला आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ऑडिओ लेअरची एक लेअर येते, त्या सिंपली लेअरला क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपण मटेरियलमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली इथं आपल्याला ॲड करायचा। त्या व्हिडिओमध्ये बीटमार्क प्लस सॉन्ग ही तुम्हाला दिलेला आहे। आता सॉन्ग दिलेलं आहे म्हटलं इथं आपल्याला ॲड करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली यावर क्लिक करून हे जे 1 नंबरचं सॉन्ग आहे ते सिंपली प्लस चिन्हावर क्लिक करून ॲड करायचं आहे। आता ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे। आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आता इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता आपण इथं थोडा वेळ वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून या ऑप्शनमधील आपल्याला इथं काय करायचं आहे, येस मुवमेंट म्हणून हा एक इफेक्ट राहणार आहे तो सिंपली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे। तर तो अशा प्रकारे राहणार आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। आता येस मुवमेंट इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ जिथपर्यंत आहे तेवढीच ठेवून या समोर म्हणजे फर्स्ट इमेज लेअरला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बॅक निघून यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामध्ये काय करायचं आहे,
हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपला स्प्लिट फ्लिकर हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा इफेक्ट मिळणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचा आहे अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे खाली स्क्रोल करत इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा इफेक्ट शोधून काढून इथं तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्हाला इथं स्क्रोल करत टोटेम फ्लेम हा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला शोधून काढायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे टोटेम फ्लेम हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आता ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला वेव्ह अँड स्लाइड म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तर तो अशा प्रकारे राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डेव्हिल विंग्स इथं अप्लाय करायचे. आता बघू शकता इथं आपल्याला खाली स्क्रोल करत इथं तुम्हाला डेव्हिल विंग्स आहेत ते मिळून जातील. सिम्पली ते आपल्याला शोधून काढायचे. तर अशा प्रकारे बघू शकता खाली स्क्रोल करायचं आणि अशा प्रकारे इथं डेव्हिल विंग्स दिसून येतात. त्या सिम्पली अप्लाय करून अशा प्रकारे इथं काय करायचं कलर आणि वर्टिकल आहे त्या सेट केलेला आहे. पण कलर बघू शकता इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. त्यानंतर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शन क्लिक करून इथं आपल्याला मिरर 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर व्हर्टिकलमध्ये जाऊन म्हणजे व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे बघू शकताय तुमच्या हिशोबाने ठेवून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इमेज लेअर सिलेक्ट करून याची थोडीशी लेंथ कमी करून आपल्याला अशा प्रकारे इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं काय करेल रेट्रो हा ऑप्शन मिळून जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं रेट्रो ऑप्शन मिळून जाईल. तर रेट्रो ऑप्शनवर क्लिक करून फिल्म रोलिंग अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे स्क्रोल करायचं आणि रोलिंग फिल्म अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून इथं आपला ॲडजस्टमेंट जाऊन तर आहे तो 0 करून टाकायचा आहे. म्हणजे बघू शकता ओरिजिनल लुक याला येऊन जाणार आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमधील ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला 9 टेल्स म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तो इथं तुम्हाला मिळून जाणार आहे. तो सिम्पली 9 टेल्स हा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आता स्टार्टिंगपासून तुम्ही 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स बघताय. त्या बॉक्सवर क्लिक करून अशा प्रकारे 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला ट्रेम्बल झूम म्हणून अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाणार आहे. सिम्पली स्क्रोल करत तो अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट झाल्यानंतर खाली अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करून सगळ्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन इथं आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील काय करायचं आहे जी PNG तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारे जी PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचे की याची लेंथ वाढवायची. म्हणजे अशा प्रकारे बघू शकता इथं लेंथ वाढवून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचे आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं बघू शकताय तुम्ही इथं जिथं आपण 3 मिरर इफेक्ट दिलेला आहे तिथं काय करायचे 2 ठिकाणी कट करायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथं सेट करू शकता. आता इथं कट करून घेतल्यानंतर त्याची थोडीशी साईज कमी करून अशा प्रकारे इथं तो सेट करायचा आणि सेट झाल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.